हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मस्त मजेत आहे. तर आता मी हे आणलेलं आहे अर्धा किलो तेल आणि थोडंसं सामान आणलेलं आहे. तर आता माझं सकाळी तेल संपलं होतं आणि मग आज ह्या महिन्यात एवढी तंगी चालू आहे ना, तर काय सांगावं तुम्हाला. कारण काय गावात त्याने तर काही कापत नाही आहे, दातानेच तोडते. तर मी आत्ताच आले आणि कचरा बाहेर टाकून आले. तर म्हणजे आता कचरा का बाहेर टाकते येतो, कचऱ्याच्या गाडीत घंटा गाडीत टाकता येत नाही का. तर मी असते, मी नसतेच घरी तेव्हा गाडी येते तेव्हा. गाडी 10च्या पुढे येते, जवळ 10 10:30 11 वाजता येत असेल गाडी. मला माहितीच नाही का, टायमिंगच नाही माहिती. कारण की टायमिंगच नाही माहिती कधी गाडी येते म्हणून मला कचरा तिकडे बाहेरच नेऊन टाकावा लागतो. तिथं म्हणजे कचऱ्याचा डिप्पूच आहे, मग तिथं नेऊन टाकायचा आपला. मी टाकत असते. तर मी आता अर्धा किलो तेल आणलेले म्हणजे थोड्याच ह्याच्यात आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे भरपूर साऱ्या गोष्टी. म्हणून मी अर्धा किलोच आणलं. तर तुम्हाला काय आपण चुकीच्या गोष्टी आपल्याबरोबर झाल्या ना, त्या सुधारायला खूप टाईम लागतो. खूप म्हणजे खूप एवढं डिस्टर्ब होतं ना मला, काय सांगायचं आता. तर दुपारी अचानक मला एवढी कणकणी ते अजून आल्यावर झालं. तर तरी पण मी गेले 4 वाजता, कामाला गेले 8 वाजता आले. आणि 10 मिनटाचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे. फक्त 10 मिनटं. मी 10 मिनटं आज लवकर सुटले, कारण काय सरांनी पण आज लवकरच मेडिकल बंद केलं. तर मी फक्त 10 मिनटं लवकर सुटल्यामुळे मी 10 मिनटं लवकर घरी आले. मी 8 वाजता सुटते, तर मला घरी यायला 10 मिनटं लागतात. मग 10 मिनटानंतर मी आले की मला 8 वाजून 10 मिनटं होतात. मग बाहेर जायचं, कचरा टाकायला आता जायचं होतं मला, तर 20 झाले असते. आणि तिथून आले की फ्रेश व्हायचं, फ्रेश झाले की मग स्वयंपाक म्हणजे मग किचनमध्ये यायचं. तेव्हा तुम्हाला सगळं रुटीन दाखवायचं आहे. पण आता सध्या माझ्याच्याने व्हायने पण झाले नाही. नक्की तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर भरपूर काल पण कमेंट्स आल्या की आवाज येत नाही आहे, क्लिअर आवाज येत नाही आहे. तर सॉरी, मी लवकरच माईक घेणार आहे, लवकरच घेईल. थोडंसं मला टाईम द्या. ह्या महिन्यात नाही पण पुढच्या महिन्यात तर नक्कीच घेईल. तर काय बोलायचं तुम्हाला, 10 मिनटाचं माझं सगळं लवकर आवडलं. म्हणजे 8:10 मी घरी येते, तर मी 8:10 स्वयंपाकाला लागले. हे मला सांगायचं होतं. म्हणजे 10 मिनटाचं सुद्धा आयुष्यामध्ये टायमिंगचं एवढं महत्त्व आहे ना. आपण पैशाला कसं महत्त्व देतो किंवा पैशाशिवाय आपल्या ह्या गोष्टी होऊच शकत नाही येते, तसं टायमाचं पण आहे. टायमाशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाही. कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ लागतो आणि ते योग्य वेळेची फक्त आपण वाट बघायची असते. पण कधी कधी ना ते योग्य वेळेची आपण वाट बघायचं आपल्याकडं काय म्हणतात, पेशन्स नसतं. पेशन्सच नसते. ते पेशंट आपले संपून जातात की आपण त्या योग्य वेळेची वाट बघण्या हे होऊन जातात, असं होतं. पण खरंच बघितली पाहिजे. असं आहे रुटीन. भरपूर साऱ्या काय ॲडजस्ट करायचं म्हणलं, भरपूर साऱ्या काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. ते केल्यावर सगळं होतात. नाही करायचं म्हणलं ना, मग नाही काय होत. तुम्ही त्यांना ते गोडी चपाती करतात. हो, मला आवडते मोठी चपाती. कंटाळा असा नाही, पण मला आवडते. पहिल्यापासूनच जाड चपाती आवडते. काय कमी वयामध्ये किंवा काय गडबडीत निर्णय घेतलेले तर चुकतातच. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, एवढंच मला तर सांगायचं. कारण की माझ्याबरोबर जे घडते ते इतरांबरोबर नको घडायला. मला ज्या गोष्टी फेस करायला लागतात त्या इतरांना नको फेस करायला. म्हणून मी माझी जर्नी म्हणा किंवा काय म्हणा ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी ह्या महिन्यात एकही सुट्टी घेतली नाही. आता तुम्ही नंतर सुट्टी घेत नाही, मग गावाकडे कशी जाते. तर मी गावाकडे जाणारा दिवस कामामध्ये भरून काढते. मला सेकंड आणि 4th संडे सुट्टी असते. म्हणजे फर्स्ट सेकंड नाही का, फर्स्ट
तर थर्ड किंवा सेकंड किंवा फोर्थ असे संडे मला सुट्टी असते. तर मी काय करते, ती सुट्टी म्हणजे ते सुट्टीला कामाला जाते आणि मग मला जेव्हा गावाकडं जायचे तेव्हा मी गावाकडं जाते. म्हणजे तो दिवस मी भरून काढते. तर बघा चपाती कशी माझी टम्म फुललेली आहे. तो मी दिवस भरून काढते, असं माझं चाललेलं आहे काम. तेवढं हेडेक होतं आहे ना डोक्याला. माणसांना बोलायला म्हणजे काय वाटतं की ठीक आहे बाबा, पण ज्या गोष्टी आपण करतो ना त्या खूप अवघड आहे. म्हणून त्या गोष्टी बोलायला सोप्या असतात, पण त्या करायला खूप अवघड असतात. चला मी तरी आपल्याकडे हिंमत दिली आणि खरंच मुलीच्या जातीला एवढी हिंमत दिलेली असते ना, खूप म्हणजे खूप हिंमत म्हणा किंवा एक सहनशक्ती म्हणा, सगळ्याच गोष्टींची लढण्याची. मुलीकडे काय ते डिलेवरीमध्ये जो त्रास होतो ना, ते एक म्हणजे दुसरा जन्मच यायचा, बरोबर ना. तर ते लढण्याची ताकद दिलेली असते म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी ती लढू शकते, कसल्याही गोष्टींना ते सामोरे जाऊ शकते. आता सध्या ना मला पर्सनली पण मेसेज येतात की तू कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी करते, किंवा कसं काय एवढं सगळं हँडल पण करते, किंवा नाही का एकटी राहते, हे ते. आम्हाला पण असं म्हणजे ज्या त्या त्रासातून जात आहेत किंवा काय आहेत, काय काय तर म्हणजे मला एवढे म्हणजे आता मी माझं ऑनलाईन काम चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्याच्यावर सुद्धा मी माझा नंबर डायरेक्ट शेअर केलेला आहे, जो मी म्हणजे बिझनेससाठीच वापरते. तो नंबर डायरेक्ट मी शेअर केलेला आहे. तर तो नंबरसुद्धा माझे, त्या नंबरवर पण मला भरपूर साऱ्या कमेंट्स, व्हॉट्सअपला मेसेज, कॉल की आम्हाला पण नाही का हे व्हायचं, स्वतंत्र व्हायचे, पण काय कारणानिमित्त होता येत नाही, काय कारणानिमित्त डिसिजन घेता येत नाही. तर आपण आत्ताच नाही डिसिजन घेऊ शकलो तर नंतर वेळ निघून गेल्यावर डिसिजन घेऊन काहीच उपयोग नाही आहे, असं मी पण मग त्या मला त्याच नाही का गोष्टी की बाबा असं तसं. आणि मग मी काय बोलते की आपल्याला मागच्या गोष्टींचं काही बोलायचंच नाही किंवा काही गोष्टी हेच नाही करायच्या. तर मग आपण योग्य वेळी योग्य डिसिजन घेतला पाहिजे, एवढंच सांगेल मी. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये फक्त बोलण्याची हिंमत ठेवली पाहिजे. पण काय होतं कधी कधी मी नाही ह्या गोष्टी बोलू शकत, माझ्याशिवाय होईल का नाही, का होणार नाही. प्रयत्न केल्यावर सगळ्या गोष्टी, देवाला सुद्धा यावंच लागतं आणि हा म्हणावंच लागतं. फक्त प्रयत्न करत राहा. प्रयत्न जर आपण सोडले तर मग आपण हातबल होणार आहे आणि दुसऱ्याच काही गोष्टी होणार आहेत, असं होणार आहे. रोट्या केलेल्या आहेत, तेल काय लावलेलं आहे, गरम गरम रोटी बटाटा आहे. आता मी त्याच्यात काय भाजी करणार आहे तुम्हाला सांगते. ते थोडासा बटाटा राहिला, मी त्याच्यातच तेल टाकणार, त्याच्यातच अंडा फोडणार आहे आणि त्याच्यातच मसाला बिसाला सगळं टाकणार आहे आणि ते टाकणार आहे. काहीतरी वेगळंच करणार आहे. झालेलं आहे आता. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. आणि आवाज नसेल येत तर नेक्स्ट टाईम नक्कीच मी माईक घेतलं होतं तर तुम्हाला क्लिअरली आवाज येणार आहे. तर बाय.